शीर्षा वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आहे. जसे आपण मागील व्हिडिओ जे बघितले की त्याच्यामध्ये शीर्षा वेलनेस कंपनी काय आहे, जेनरिक मेडिसिन काय आहे, या गोष्टी बघितल्या आपण. आता त्याच्यामध्ये आपण तुम्ही फ्रँचायझीची माहिती घेतली की 2999 भरून आपण फ्रँचायझी घेणार आहे. आता त्या फ्रँचायझीमधून मिळणारा इन्कम जे आपण SWBP मेंबर म्हणतो, फ्रँचायझी होल्डर म्हणतो, त्यांचा जो काही इन्कम आहे हे आता तुम्हाला मी सांगतो. आता जसं की आपण 2999 रुपये ही फ्रँचायझीची रक्कम भरून फ्रँचायझी घेतली. ओके, आता गृहीत धरूया की तर बापू सर आहेत. यस, की आता काय केले कंपनीने, काय केलेलं आहे की जसे की जे 30% कमिशन आहे, कंपनीने 30% कमिशन हे 19 लेवलमध्ये वाटलेलं आहे. आता ह्या 19 लेवल आणि त्या 19 लेवलमध्ये मिळणारं कमिशन याचा चार्ट आपण बनवलेला आहे. तो कसा, आता बापू सरांनी SWBP आपल्या कंपनीचे जे SWBP फ्रँचायझी होल्डर आहे, ज्यांनी 2999 वरून फ्रँचायझी घेतलेली आहे आणि त्याच कंपनीमध्ये आपल्याला काम करायला लागले की पेशंटचा डाटा घेणे, पेशंट ॲड करणे, न्यू कस्टमर ॲड करणे आणि त्याच्यामधून त्यांना मेडिसिन प्रोव्हाइड करणे, हे आता करन्सी सरांचा डाटा चालू झालेलं आहे. आता कंपनी जे तुम्ही 2999 वरून फ्रँचायझी होल्डर झाला आणि तुम्हाला ॲथॉरिटी कंपनीने ऑल इंडियामध्ये मेडिसिन विकण्याची दिली, तर याच्यामध्ये जी पहिली लेवल आहे, या पहिल्या लेवलमध्ये काय आहे, जसं इथे बापू सर आहेत, त्यांनी फ्रँचाईज घेतलेले आहे. आता त्यांनी काय केलं, जे फ्रँचायझी होल्डर आहेत त्यांनी त्यांच्या ओळखीचे एक 200 लोक, शेजारी पाजारी ओळखीचे असू देत, घरातले असू देत, पाहुणे असू देत, यांचे फ्रँचायझीमधून कस्टमर केले आणि कस्टमरची ऑर्डर पडली. आता त्यांनी 200 पेशंट केले. 200 पेशंटची आपण एक महिन्याला 500 रुपयाची खरेदी पकडली. तर 500 रुपयाची ज्यावेळी आपण खरेदी पकडतो त्यावेळी तो सेल होतो 1 लाख रुपयाचा सेल होतो, बरोबर ना. हे जे कस्टमर आहेत, हे जे 200 कस्टमर आहेत, हे सरांचे, बापू सरांचे डायरेक्ट कस्टमर आहेत. त्यांनी डायरेक्ट कंपनीच्या ॲपवरती टाकलेले आहेत. 500 रुपयाच्या खरेदीने 1 लाखाचा बिझनेस झाला. जर 1 लाखाला कंपनीने जे पहिलं कमिशन दिलेलं आहे ते 13.5% कमिशन दिलेलं आहे. म्हणजे 13,500 रुपये तर पहिला तुमचा महिन्याचा इन्कम चालू होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जसं आपण बोललो तसं की फ्रँचायझीची रक्कम आहे एकदाच वन टाइम भरायची आहे विथ GST सह, परत रिन्यू करायचा काही विषय नाही आहे. त्याच्यानंतर हा जो इन्कम आहे 13%, 13.5% जो इन्कम आहे, हा इन्कम आपल्याला लाईफ टाइम दर महिन्याला भेटणार आहे. बापू सरांनी जोडलेले 200 कस्टमर जो की शीर्षा मेडिसिनमधून जेनेरिक मेडिसिन खरेदी करतील, त्याच्यानंतर त्यांना लाईफ टाइम जेवढ्या रकमेची खरेदी करतील तेवढं कमिशन भेटणार. आता ही पहिली लेवल तुमची कंप्लीट झाली. ओके, आता त्याच्यानंतर दुसऱ्या लेवलला आलो. आता दुसऱ्या लेवलला विषय असा आहे, जे सरांनी 200 पेशंट जोडलेले आहेत त्याच्यामध्ये जसं बापू सर ॲक्टिव्ह आहेत तसे त्याच्यामध्ये बापू सरांच्या 200 पेशंटमध्ये त्यांनी 20 SWBP म्हणजे फ्रँचायझी होल्डर अशा 20 जणांना फ्रँचायझी दिली 2999ची. का, तर ते सुद्धा जसं त्यांना 13,000 रुपये 13,500 रुपये सरांना मिळायला लागले आणि ते लोक बघतात ना, कॉपी करत असतात, कॉपी पेस्ट करत असतात. मग त्यावेळी सरांनी सांगितल्यानंतर 200 पेमध्ये 20 म्हणजे 10% फक्त जर आपण रेशो धरला तर 20 SWBP तुमची क्रिएट झाली. आता हे 20 SWBPने प्रत्येकाने 100 पेशंट केले तरी तो 2000 पेशंट हे आपले होतात. आता 2000 पेशंटचे ज्यावेळी 500 रुपयाने परचेस होतं, मग मेडिसिन ते कोणते असू ते मेडिसिन परचेस होतं, त्यावेळी त्याचा जो बिझनेस होतो तो 10 लाखाचा बिझनेस होतो. आता इथे कंपनीने जर 30% कमिशन 19 लेवलमध्ये वाटलेलं आहे, ते दुसऱ्या लेवलला 3% कमिशन, हे 3% कमिशन हे आपल्याला भेटणार आहे. आता 3% कमिशन म्हणजे 10 लाखावरती 3% म्हणजे इथं आपल्याला 30,000 रुपये कमिशन भेटलं. बघा, दुसऱ्या लेवलला 3, पहिल्या लेवलला 13,500, दुसऱ्या लेवलला 30,000, म्हणजे इथेच ऑलरेडी तुमचे दुसऱ्या लेवलपर्यंत कम्प्लीट 40,000 ते 43,000 रुपये तुमचं कमिशन जनरेट झालं, जे तुमचा इन्कम आहे तो लाईफ टाइम महिन्या भेटणार आहे फ्रँचायझी मॉडेलमध्ये. आता त्याच्यानंतर कंपनीने जो तिसरा लेवलचा जो इन्कम आहे तो तिसऱ्या लेवलमध्ये कंपनीने काय आहे, जसं तुम्ही 200 कस्टमर बनवलेले आणि त्याच्यामधून 20 SWBP बनवलेले, त्या 20 SWBP वाल्यांनी फक्त प्रत्येकाने फक्त 5 केले, जसं तुम्ही 20 केले पण तुमच्यासाठी ॲक्टिव्ह पडणारे नसतील गृहीत धरूया, परंतु त्या 20 जणांनी 100 SWBP केले, SWBP फ्रँचायझी होल्डर केले. या 100 SWBPने तुम्ही 100 पेशंट केले. तर इथं फक्त आपण प्रत्येकाने ज्यावेळी 50 पेशंट करतील त्यावेळी 5,000 पेशंट हे 100 SWBP वाल्यामार्फत झालेले पेशंट असणार. आता हे 5,000 पेशंट जसे की इथं 2,000 आहे, तिथे जे पेशंट इथं 2,000 आहे, तिथं 200 आहे, तसंच हे 5,000 पेशंट हे 500 रुपयाचे परचेस करतील महिन्याची. आता 500 रुपयाची जर परचेस केली 5,000 पेशंटने तर तो 25 लाख रुपये हा बिझनेस होणार आहे. आता 25 लाखावरती तिसऱ्या लेवलला कंपनी तुम्हाला 2% कमिशन देते.
बघा, पहिल्याला 13.5, दुसऱ्या 3%, तिसऱ्या लेवलला 2% कमिशन कंपनीने दिलं. ज्यावेळी 25 लाखाला 2% कमिशन होतं त्यावेळी तुमचा इन्कम होतो हा 50,000. आता एक गृहीत धरूया, आपण एक मध्यमवर्गीय, आपण सामान्य लोक आहोत. आपली स्वप्न बी मोठे असतात, पण ते करण्यासाठी आपलं श्रम आपण कमी घेतो. आपले स्वप्न मोठे असतात पण आपण श्रम कमी करतो. तर आता त्यावेळी, आता गृहीत धरूया आपण, ज्यावेळी तुम्ही 3 लेवल, मी खाली अजून गेलेलो नाहीये, ज्यावेळी तुम्ही 3 लेवल कंप्लीट करता त्यावेळी तुमचं या 3 लेवलमध्ये 50, 30 आणि 13 एकूण 93,000 म्हणजे 93,000 हा तुमचा फ्रँचायझीचा इन्कम होतो. हा जो इन्कम आहे हा तुमचा लाईफ टाइम महिन्यासाठी चालू झालेला आहे, बरोबर ना? ओनली तिसऱ्या लेवलमध्ये. आता तिसऱ्या लेवलमध्ये आपण हा इन्कम बघितला. आता याच्यामध्ये आपण काय करूया, जसं 19 लेवलपर्यंत आपण जाऊया. मी तुम्हाला तिसऱ्या लेवलपर्यंत फक्त इन्कम दाखवला काय होऊ शकतो. फक्त तिसऱ्या लेवलला महिन्याला 93,000 हे तुम्हाला लाईफ टाइम फिक्स येत जाणार आहे. याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी नसतील. आता कंपनीने काय केलं, जसं तिसरी लेवल, आता 4थ्या लेवलपासून 9व्या लेवलपर्यंत ह्या ज्या 6 लेवल आहेत, याच्यामध्ये कंपनीने काय केलेलं आहे, टोटल प्रत्येक लेवलला 1% कमिशन दिलेलं आहे. 1% कमिशन दिलेलं आहे. आता जसं तुम्ही ते 100 ESWP जाते ना, त्याचे मल्टिप्लाय होत जाणार. 100 चे 200, 200 चे 400, 400 चे 800, 800 चे 1600, 1600 चे 3200, 3200 चे 6300. हे तुमचे ESWP झाले 6300. हे टोटल तुमचे ESWP असणार आहेत 19 लेवल मधले. हे तुम्ही बनवलेले नसते, तुम्ही बनवलेले हे तुमचे 20 आणि त्यांच्या मार्फत हे खाली दिले. ज्यावेळेस 6300 ESWP होता त्यावेळी आपण काय केलेलं आहे, ह्या प्रत्येक ESWP ने फक्त 30 पेशंट केले, तरी सुद्धा 1,89,000 हे